हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुश खबर खुश खबर खुश खबर. 16 हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, याची आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींनी बघितलेली आहे. कारण दिवाळीचा हप्ता आहे आणि भाऊबीजीचं भेट भेटणार का, याबद्दल महाराष्ट्रातील संपूर्ण बहिणींना उत्कंठा लागलेली आहे. त्याचबद्दलची ही सर्वात मोठी अपडेट आली आहे. भाऊबीज ओवाळणी मिळणार का, असा प्रश्न महाराष्ट्रातील सगळेच न्यूजपेपर उचलून धरत आहे. सकाळची न्यूज आहे, साम टीव्हीची न्यूज आहे, त्याचबरोबर लोकसत्ताची न्यूज आहे. अनेक वृत्तपत्र माध्यमांनी 16 हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या भाऊबीजीला मिळणार का, याबद्दल मोठी अपडेट घेऊन आलेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना 15वा हप्ता भेटलेला आहे? कारण ज्या बहिणींना 15वा हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींना भाऊबीजीचं गिफ्ट भेटणार आहे, म्हणजे 16वा हप्ता भेटणार आहे, असंही वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आणि ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींना निवडणुकीच्या पूर्वसंध्येला म्हणजे पुढल्या महिन्यामध्ये जे निवडणूक असेल याच्या वेळेस 4,500 रुपये जमा केले जाऊ शकतात. तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना आतापर्यंत जून जुलै ऑगस्ट हप्ते भेटलेले नाही त्यांनी सुद्धा आपलं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगावं. लाडक्या बहिणींनो, बघा, साम टीव्हीची बातमी आहे. साम टीव्हीची बातमी, या बातमीमध्ये स्वतः साम टीव्हीने सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींनी भाऊबीजीची ओवाळणी मिळणार का, याबद्दल प्रश्न विचारले जात आहे. फक्त साम टीव्हीच नाही आहेत, साम टीव्ही बरोबर सकाळचे न्यूजपेपर आहे यांनी सुद्धा विचारलंय, लोकसत्तानी सुद्धा विचारलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील हे म्हणजे एकदम जबरदस्त असे न्यूजपेपर आहे. कुठे इन्फॉर्मेशन देत नाही लाडक्या बहिणींनो. जर तुम्ही बघितलं असेल, ऑक्टोबरचा 1500 हप्ता जमा होणार का, हे प्रश्न अनेक वृत्तपत्र माध्यमातून सरकारला विचारायला सुरुवात केली आहे. लाडकी बहीण योजना ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट अपडेट. लाडकी बहीण योजनेत महिलांनी भाऊबीजीला ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. कदाचित दिवाळीत महिलांना खुश खबर मिळू शकते. लाडक्या बहिणींनो, बघा, खुश खबर आहे तुमच्यासाठी. सर्वात मोठी अपडेट आलेली आहे दिवाळीच्या पूर्वसंध्येला. अजूनही दिवाळी म्हणजे दिवाळीला उद्या आहे, तर 2 दिवस 3 दिवस वेळ आहे भाऊबीज येण्यासाठी. तर मला असं वाटतं सरकारने लवकरात लवकर जी आर आणून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये म्हणजे 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर जमा करावा. म्हणजेच माझ्या लाडक्या बहिणींची जी दिवाळी आहे ही अजून आनंदमय आणि सुखमय आणि समृद्धमय जातील. तर सरकारने हेच करावं. आणि सोबतच जे शेतकरी बांधव आहे, ते शेतकरी बांधवांना सुद्धा लवकरात लवकर सरकारने 4 जी आर आणले. अजूनही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केलेले नाही. सोबतच केंद्र सरकारची काल मदत जाहीर केली आणि अजूनही सरकारने माझ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले नाहीत, ते सुद्धा सरकारने काम करावं. बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार प्रश्न विचारला गेलेला आहे. भाऊबीजीची ओवाळणी मिळणार का, लाडक्या बहिणींना प्रतीक्षेमध्ये जी उत्कंठा लागलेली होती, हा 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा जमा केला जाणार आहे का, याबद्दल सर्वात मोठी अपडेट आली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला आहे. त्यानंतर आता ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. मला सांगा, तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण की त्याच बहिणीला 16वा हप्ता आणि म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ऑक्टोबरचे 1500 रुपये कधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे. दिवाळीत लाडकींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्याची अपेक्षा महिलांना आहे. 100% करायलाच पाहिजे, कारण की ओवाळणी सुद्धा सरकार देईल ना. हे जे तुमचे आपले लाडके भाऊ आहेत ते आपल्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देणार आहे. दरम्यान याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लाडकींच्या खात्यात भाऊबीजची ओवाळणी येणार की नाही, असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. आणि हाच प्रश्न महाराष्ट्रातील 2,61,00,000 बहिणींच्या मनामध्ये आहे की आम्हाला भाऊबीजीचं गिफ्ट मिळणार का. हे जे लाडके भाऊ आहे, फक्त लाडके भाऊ नामापुरतेच आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्यांनी पैसे पाठवले नाही. निवडणुका असतात तुम्हाला 3000 पाठवतात, पण दिवाळीच्या पूर्वसंध्येला पाठवत नाहीत. हे सरकार, मला तर असं वाटतं या सरकारला तुम्ही लाडक्या बहिणींनो धडा शिकवायला पाहिजे. लाडकीला भाऊबीजीची ओवाळणी मिळणार का, लाडकी बहीण योजना ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट अपडेट. लाडकी बहीण योजनेत मागील अनेक महिन्यांचे हप्ते लांबणीवर गेलेले आहेत. त्यासोबत अनेकदा सणासुदीच्या मुहूर्त साधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत. त्यामुळे यंदा देखील दिवाळीत भाऊबीजीचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा करण्यात शक्यता आहे. लवकरच घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. मी म्हणत नाही, लाडक्या बहिणींनो, साम टीव्ही न्यूजपेपर म्हणत आहे. आणि साम टीव्हीवर तुम्ही बघितलं असेल तर काही न्यूजपेपर तुम्हाला योग्य पद्धतीने दाखवतात. याच महिलांना ऑक्टोबर हप्ता मिळणार आहे. कोणत्या महिलांना? ज्या बहिणींना 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींना हा 16वा हप्ता भेटणार आहे. ज्या बहिणींना 15वा हप्ता भेटलेला नाही आहे त्या बहिणींना 16वा हप्ता भेटणार आहे. तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना 15वा हप्ता भेटलेला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर कोणत्या बहिणींना 15वा हप्ता भेटला त्यांनी सुद्धा आपलं नाव आणि आपला जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगावा. लाडकी बहीण योजना ज्या महिलांना निकषांमध्ये बसतात त्यांनाच योजनेचा हप्ता दिला जातो. ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन अर्ज केलेले आहेत, म्हणजे त्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत, किंवा वय कमी असून सुद्धा फॉर्म भरले आहे, किंवा वय जास्त असून सुद्धा फॉर्म भरले आहे, 21 ते 65च्या कमी आणि 65च्या वरती तर असेल, तर त्यांनी फॉर्म भरल्यानंतर त्यांना तो लाभ भेटला असेल. पण आता जे ई-केवायसी मध्ये अपात्र ठरेल त्या बहिणींना लाभ मिळणार नाही. अंगणवाडी सेविका लाभार्थी महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी सुरू केलेली होती, त्यामुळे फक्त याच महिलांना पैसे मिळणार आहे. आणि जर तुम्ही बघितले असेल ही अंगणवाडी सेविकांनी काही ठिकाणी केलेली आहे, पण महाराष्ट्रामध्ये ज्या 27 लाख बहिणी होत्या त्या प्रत्येक बहिणींची ई-केवायसी किंवा अंगणवाडी सेविकांनी पडताळणी केली नाही. ई-केवायसी झालेली असेल तरी काही हरकत नाही. ई-केवायसी झालेली नसेल
काही हरकत नाही, चुकलेली असेल तरी काही हरकत नाही, त्याचबरोबर तुमची व्हायची असेल आणि पूर्ण झालेली असेल तर काही हरकत नाही, तुम्हाला हा जो ऑक्टोबर महिन्याचा लाभ आहे तो भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो. फक्त तुम्हाला 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटणं गरजेचं आहे. यासोबत आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी अनिवार्य केलेली आहे. महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींनी केवायसी करणं गरजेचं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. त्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचाही हप्ता बंद होणार आहे. ज्या महिलांनी केवायसी केले नाही आहेत त्यांचाही हप्ता बंद होणार नाही आहे. म्हणून 28 नोव्हेंबर पर्यंत जर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, तुम्ही 18 नोव्हेंबर पर्यंत ही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमचा लाभ बंद होणार नाही. केवायसी करण्यासाठी नोव्हेंबरचा वेळ दिलेला आहे. या कालावधीत तुम्हाला केवायसी करायची आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता बंद होणार आहे. म्हणजेच काय, जर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये जर हप्ते चालू ठेवायचे असतील तर तुम्हाला नोव्हेंबर 18 पर्यंत ई केवायसी करणं कंपल्सरी आहे, कंपल्सरी. म्हणून मी तुम्हाला दररोज प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की 18 नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करा. भलेही सरकार अजून तुम्हाला 15 दिवस वाढून देतील, मान्य आहे मला, पण सरकारवर विश्वास ठेवू नका. सरकार कधीही जुमला करतं, बरोबर. बघा, सकाळची न्यूजपेपर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार आहे, भाऊबीजेची ओवाळणी मिळणार का, म्हणजे साम टीव्हीने म्हटलाय, सकाळी म्हटलाय, टाइम्स नाऊने म्हटलाय, त्याचनंतर लोकसत्ताने सुद्धा म्हटलाय लाडकी बहीण योजना ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट डेट 2025. निवडणुकीनंतर लाडकी बहिणीच्या योजनेचा हप्ता मिळवण्यास उशीर होतोय. सप्टेंबरचा हप्ता महिलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळाला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी कुटुंबाचे 1500 रुपये कधी मिळणार असा प्रश्न सकाळ न्यूजपेपरने सुद्धा विचारलेला आहे. तर म्हणून लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला वाटतं की ही भाऊबीजेची ओवाळणी आपल्याला भेटायला पाहिजे, भाऊबीजेची ओवाळणी भेटायला पाहिजे, 1500 रुपये म्हणजे 16 हप्ता भेटायला पाहिजे. त्याचबरोबर ज्या अपात्र बहिणी होत्या 27 लाख बहिणी, त्यांना सुद्धा जून, जुलै, ऑगस्ट हप्ता भेटायला पाहिजे, कारण त्यांचा तो हक्क होता आणि सरकारने उशीर केलाय. लाडक्या बहिणींची चुकी नाही आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, जर तुमचा सपोर्ट असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये सपोर्ट दर्शवा, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट दाखवा. या व्हिडिओला महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये भाऊबीजेची ओवाळणी तुम्हाला भेटलीच पाहिजे. ही मागणी आपण सरकारला करतो आणि ही जर मागणी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली महाराष्ट्राच्या, तर सरकार पर्यंत सुद्धा पोहोचतील आणि त्याच्या माध्यमातून आपली मागणी परिपूर्ण होऊ शकते. तर लाडक्या बहिणींनो, आता तुमची वेळ आलेली आहे. विश यू हॅपी दिवाळी. मी आणि माझ्या फॅमिलीतर्फे महाराष्ट्रातील सर्वच फॅमिलींना, सर्वच बहिणींना काय या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आता तुमची वेळ आलेली आहे. महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा, जेणेकरून सरकार आपली मागणी पूर्ण करते. तर लाडक्या बहिणींनो, आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.